गुड मॉर्निंग. आपण आलोत ईशाला, जिथं ध्यानलिंग आहे आणि त्याच्यासमोर महादेवाचा अर्धा स्टॅच्यू आहे ब्लॅकमध्ये. एवढं सुंदर दृश्य आहे ते. रात्री आम्ही आलो होतो इथे, पण आम्ही उशिरा पोहोचलो, त्यामुळं शूट नाही केला कारण अंधार जास्त होता. म्हणून आता सकाळी पुन्हा आलो शूट करण्यासाठी. ध्यानलिंग काल 8 वाजता बंद झालं होतं, ते पाहिलंच नाही आम्ही किंवा आम्ही तिथे गेलो नाहीत, त्यासाठी पुन्हा आलो. हे आहे आदियोग, हे शॉप्स वगैरे आहेत. आदियोग स्टोर आहे. जय बोले की हर हर महादेव, हर हर महादेव. इथे समोर महादेवाचं आत्मलिंग आहे, जे पाण्यात ठेवले आणि त्याची पूजा चालू आहे. निघालो आता. ध्यानलिंगाला जायला नाही भेटलं कारण खूप लांब आहे ते, चालायला आपल्याला पुढे निघायचं उटीला. आदियोगमधून निघालो. थँक्यू भोलेनाथ. येतो महाराज, कृपा दृष्टी असू द्या. जय भोले बाबा की. आजची वस्ती ईशामध्येच होती, जे आदियोगचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणाचं नाव आहे ईशा. रात्री उशीर झाला खूप यायला, म्हणजे 7:20 ते 7:30 लाईट शो असतो आणि 8 वाजता ध्यानलिंग बंद होतो. आम्ही लाईट शो, आमची शेवटची एक ब्लू लाईट बघायला मिळाली. त्यानंतर ध्यानलिंगाला गेलो. 8:05ला पोहोचलो तर ध्यानलिंग बंद झालं होतं. आणि आता जायला तर खूप चालायला लागेल आणि परत येऊन परत उटीला जायचं, म्हणजे ते पण अंतर आहे कारण घाट सेक्शन्स आहेत. म्हणून आम्ही ठरवलं की नाही करायचं, पुढे निघूया. म्हणजे परत यायला कारण झालं की आपलं काहीतरी राहिलं आहे, म्हणजे परत यावं लागेल असं. तर गुड मॉर्निंग. आता निघालो आपण उटीला. उटीवरून जाणार म्हैसूरला. म्हैसूरला हॉटेल बुक आहे, म्हैसूरला वस्ती घेतली आणि मग उद्या डेस्टिनेशन कोणतंच नाही, जे काय अंतर कापतं तेवढं कापत घरी निघायचं आहे. जिथं आपण थकू किंवा जिथं आपला वेळ संपेल तिथंच रूम कुठेतरी बुक करून एक वस्ती करून निघायचं आहे, असं ठरलं आहे. ओके. घाट चालू झालेला आहे आणि वरती धुकं दिसतंय की काय दिसतंय, धुकंच आहे.
असं एकदम धुक्यात वाटतंय वरती सगळं. तमिळनाडू पोलीस. कुन्नूर 24, उटी 45, मैसूर 178. लास्ट डेस्टिनेशन मैसूर. केळींची लागवड झालेली आहे, खूप सारी लागवड. असे हर्डल्स आहेत नाही, 1 2 3 4 5 6 7. गाडी पळूच नाही शकत तुम्हाला, स्लो करणंच आहे. नाही तर मग दल बघा काय वो सॉलिड वाटतं, एकदम कडक वाटतं एकदम व्ह्यू. या डोंगरांच्या मधून असे लाईनीत डोंगर आहेत, मधून व्ह्यू आहे. कॅमेरात जस्टिफाय नाही होऊ शकत, ते फक्त डोळ्यांनाच. त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. कॅमेरा, व्हिडिओ, यूट्यूब हे तुम्हाला हिंट आहे की तुम्ही इथं जा, ते बघा, अनुभवा. कारण कॅमेरा जस्टिफाय करत नाही, तुम्ही स्वतः येऊन पाहू शकता. वेलकम टू उटी. धबधबा वाहतोय आत्ता सुद्धा, हे बघा वरून पाणी येतोय. अजब आहे. पाणी की कमी नाही आहे. इथं पण वाहतोय. एक नंबर आहे, एक नंबर. उटीला अजून पोचलोच नाही. उटीचा रस्ताच भारी वाटतोय. वातावरण, दृश्य सगळंच. आणि हे समोर वर आपला डोंगर तो बोलवतो ना, तो समोर असा उंच आहे, आणखी ढगात आहे, तो दिसत नाही. तो ढगांमुळं, ढगात ग्रुप झालाय, ग्रुप. हा समोरचा तुम्हाला दिसत असेल, याच्या पण उंच आहे तो पलीकडचा. बापरे, पहिल्यांदा पाहिलं इकडं. या साईडला असेल असं इमॅजिन केलं नव्हतं. साऊथला असे मोठे डोंगर असतील. छान आहे. वरून त्या डोंगरामधून, दगडांमधून पाणी येतंय झऱ्याचं. आणि हे खूप उंचावर आहे, खूप उंचावर आहे. अशक्य गोष्ट आहे. आत्ता ह्या पावसाळ्यात आपण समजू शकतो, पण आत्ता धन्य आहे देवा, धन्य आहे. जमिनीवर पण पाणी पाठवा, गंगा पाठवा. जमिनीवर लोक पाण्यासाठी तरसत आहेत. आणि ते देवाची लीला बघा. एवढ्या उंचावर डोंगरातून दगड कातळातून पाणी वाहतोय. अशक्य असं हे तमिळनाडू ते उटीचं रूट आहे. एवढं सिनिक, एवढं सुंदर. आपल्याकडे म्हणजे आम्ही साऊथला आलोय, खूप खाली आलोय तरी सुद्धा. कारण आपल्याकडे पण सेंटरला पण, आपल्याकडे पण असं, आपण मध्ये राहतो भारताच्या. आपल्या इथे पण एवढं उंच ठिकाण नाही आहे. महाबळेश्वर पण बुटका आहे याच्यासमोर. महाबळेश्वर कधीच खाली गेलं असतं. खूप उंच आहे. आपण जवळजवळ टॉपवरती आलेलो आहोत. आणि डाव्या साईडला इथं चहा कॉफीची बागाने दिसत आहेत. हे इथून आहे. ही सगळी चहा कॉफीची बागाने आहेत. आणि मस्त छान प्लेझंट वातावरण आहे, एकदम गारवा आहे छानपैकी. हे बघा चहा कॉफीची बागानं. आणि तो कुठं आणला? हा
तो रेल्वे ब्रिज वरती वगैरे घर आहेत डोंगरावर खूप खूप उंच. ही चहाची बागान आहेत सगळी. येस हो राहतात मी वरती शहर आहे मोठा शहर आहे वरती आणि असे बंगलो आहेत सगळे मध्ये आधी. उटी मैसूर ही झाडं आहेत उभी उंच सरळ मजबूत फांद्या शॉर्ट आणि अशी वेगळीच आहेत ती. काय माहिती कोणतं झाड आहे पण एकदम सुंदर दिसतात ती या रोडला. छान एकदम बघा कसं दिसतंय झाक की नाही लय भारी. उटीमध्ये एक स्टे हवा होता खरोखर. उटीमध्ये एक स्टे हवा होता हा आपल्याला माहीत नव्हतं ना. आत्ता बघा आपल्याला बरंच काही माहिती आलं म्हणजे आपण सजेस्ट करू शकतो. गुरु तोच बनतो ज्याला अनुभव आहे त्यांनी ते अनुभवलंय तोच गुरु बनू शकतो. म्हणजे जेवढे आपल्याला ज्ञान देतात ना कुठल्याही प्रकारचं असेल त्याने ते गोष्ट केलेली आहे असं समजून जा. त्यातून तो गेला आहे. चांगलं असू द्या वाईट असू द्या चुकीचं असू द्या किंवा आपण म्हणतो ना एखादा सांगतोय बाबा तिथे ते करू नका ते कसलं हा म्हणजे त्याने ते केलेलं असतो त्याला गुरु म्हणतात. आता आम्ही प्रवासाबद्दल सांगू शकतो आम्ही तुमचे गुरु झालो कारण आम्ही ते अनुभवलंय. गुरुची ठेचा शाप. गाव आहेत वरती आणि हे कुन्नूरचं बोर्ड म्हणजे कुन्नूर आलंय. इथं गावं आहेत बऱ्यापैकी गाव आहेत म्हणजे चांगली गाव आहेत अशी काही एक दोन घरांची नाही ते बघा. ही झोपडपट्टी आहे खूप सारी मोठी मोठी गावं आहेत. वा 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 क्या बात आहे एकच नंबर. आणि नॅरो रेल्वेचा गेज नॅरो गेजची रेल्वे म्हणजे जी पहाडात असते दार्जिलिंगला आहे मनालीला आहे तशी इकडे उटीला सुद्धा आहे. ये कडक कुन्नूर आलंय उटी नाही आलंय कुन्नूरच आले तरी आम्ही खुश झालो. काय सांगावं बघा वा 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 कडक वाटतं एकदम. आता आम्ही इथे थांबणार. हा कुन्नूर आहे पूर्ण भरलाय एक नंबर पूर्ण भरलाय कुन्नूर. खूप घर आहेत खूप घर आहेत. असेल पार्किंग रोड असतात तसे घराखाली पार्क करतात आणि वर घरं असतात त्यांची. काय करू मजा येते खूप इथं पुढे जावंसच वाटत नाही. आता अडकलो रंगीबिरंगी घरं आणि छान अशी मस्त वाटत एकदम. कुन्नूर शहरामध्ये आपलं स्वागत आहे. उटी पुढे आहे आपल्याला पहिलं कुन्नूर लागलं वरती आल्यानंतर आणि असं आहे कुन्नूर. आवडलं आम्हाला. आपला रूट गेला पुढं पण आपण थोडा शहर बघायला घुसलोत. काय दिसतंय तेवढं बघूया कॅप्चर करून पुढे निघेन. मार्केटला वगैरे जाणार नाही इथूनच फिरणार आहे. हा मार्केट रोड आहे. कुठे वर जाऊन येऊ वर. व्हिडिओ कर थोडीशी या साईडची डाव्या साईडची व्हिडिओ करा. हे आहे कुन्नूर शहर. आम्ही उगाच आपलं घुसलो त्या रोडला बघायला शहर बघायला घुसलो. इकडे काही संबंध नाही आपल्या जाण्याचा. आपला रोड आहे सरळ खाली आणि आपण आलो कुन्नूर बघायला. इथून आपण खाली उतरणार आहोत परत.
बघा कसला भरलाय शहर. हा पूर्ण टॉपवर आहे, असं ते शिमला मनाली कसं वरती आहे ना तसं आहे हा कुन्नूर. थंड हवेचं ठिकाण उटीमधील सुंदर शहर आहे, फार सुंदर शहर आहे. आता मी इथून निघतो, आपल्याला आणखी बरंच गाठायचं आहे. वाह क्या सीन है. स्मॉल रोड है, क्या बात है, क्या नज़ारा है. कुन्नूर, कुन्नूरच एवढा सुंदर आहे, उटीचा काय हाल असतील. उटीला येणं वर्थ आहे, फायद्याचं झालं आमचं उटीला येणं. कारण म्हटलं एवढी गरमी असते इकडं, काय असेल उटीला असं वाटत होतं, पण खरोखर सुंदर आहे उटी. अजून उटी यायचंच आहे. कुन्नूरच सुंदर भेटले. कोईमतूर, नागापट्टणम, गुंडूर असं काहीतरी सांगतो हायवेचं नाव. यांची नावं नाही कळत भाऊ आपल्याला. उटी, कुन्नूर, हा असा काही नजारा आहे. चला आता उटीच्या दिशेने निघतो. खूप सिनिक रोड आहे हा उटीचा, कोईम्बतूर साईड. कुन्नूर एवढा सुंदर शहर होता ना, कुन्नूर जबरदस्त. पुढचा रूट पण छान आहे. निलगिरीची झाडं आहेत सगळी, निलगिरी एकदम मस्त दिसतात. आणि एवढा भारी भाग आहे खाली, सगळी इकडे बंगले, गावं, घरं छोटी मोठी, कडक एकदम. फुल्ली सिनिक रोड आहे. एकदाही एक मिनिटाचाही तुम्हाला कंटाळा येणार नाही या रोडला. मान इकडं तिकडं करूनच दुखेल, एवढा भारी रोड आहे. वरती घनदाट झाडं आहेत, सेम झाडं आहेत सगळी. ही चहा हिरवीगार दिसते ती. छान आहे उटी, फॅमिलीला घेऊन या उटीला. एकदम मस्त आहे लोकेशन, एकदम भारी. काय वाटतंय सांगू. रोड पण सिनिक, पूर्ण रोड सिनिक, म्हणजे तुम्ही किती वेळा थांबाल असं होतंय. प्रत्येक टर्नला एक चांगलं लोकेशन येतं आणि मग इथं थांबूया असं करत करत अरे हे पण चांगलं होतं, अरे ते पण चांगलं आहे. त्यामुळं आता आम्ही थांबणार नाही आहोत, कारण सगळंच चांगलं आहे. काय काय कॅप्चर करणार, तेवढा स्टोरेज पण नाही आपल्याकडे राहिला आता. हा गाव, हा कोणता तरी गाव आलाय, खूप सारी घरं आहे तिथं. आणि इथून जाते ती नॅरो गेज रेल्वे उटीसाठी कोइंबतूरवरून. तुझ्यात पण बसायला खूप मजा येईल. 2 दिवसाची ट्रिप प्लॅन करा फॅमिलीला घेऊन, एक नंबर काम आहे. कुंदा, उटी, मैसूरू, उटी, कुंदा स्ट्रेट, उटी आणि मैसूरू युटर्न वरती राईट. हे पण जंक्शन आले. कुठं कुठं थांबायचं, काय काय घ्यायचं. एक थोडासा पुढून राऊंड मारून येऊ, काय सीन आहे बघून येऊ, काय चांगलं दिसतंय का असं.
नाही, हा रोड खाली उतरतोय म्हणजे पलीकडे जातोय, पलीकडच्या डोंगराला जातोय. इथून चेक करतो जरा. हा रोड असं जाऊन असं 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 तिकडे जातोय. म्हणजे तिकडे पण आहे बघण्यासारखं आहे. आणि खाली नॅरो गॅज रेल्वे. आणि हा पूर्ण चहाचा बागान आहे पूर्ण. गाडी बघ मागं, गाडी गाडी. आपल्याला जायचं उटीला आणि हा कुडूला रोड जातो. एवढं सगळं आपण करत राहिलो तर आपल्याला महिना पुरणार नाही. पण सीन टाईट आहे, एक नंबर सीन आहे इथं. जंक्शन पण कडक आहे एकदम फोटो वगैरे काढायला. तिकडे मागे बघाय तो रोड गणेश, तो बघ तिकडे गाव वगैरे असेल कुठला तरी. छान आहे, रोड वगैरे चांगले आहेत, फिरण्यासारखे आहेत. उटीला या, उटीला नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनो तुम्हाला उटी, म्हैसूर उटीला खूप छान लोकेशन आहे, सिनिक लोकेशन आहे, खूप सारं पाहण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही म्हैसूर उटीला या. गोव्याला जाऊ नका, काही मजा नाही, म्हैसूर उटीला. गोव्यात कसं बॅचलर संटा लोक जातात गोव्याला. संटा, संट्या, संटा विदर्भाचा शब्द आहे, संट्या. स्पोर्ट ग्राउंड आहे, स्पोर्ट्स कॉलेज स्कूल असेल, तो स्कूल कॉलेज असेल. पूर्ण डोंगर भरलं, बंगलो, घरं, गावं आणि असे सुंदर सुंदर घरं वगैरे बांधलीत ना, कलरफुल एकदम. हे का कसलं भारी वाटतंय. कन्नूर उटी, वाव. सॉरी, गिअर प्रॉपर पडला नव्हता आत्ता. ओके, मेमरी कार्ड फक्त उटीच्याच व्हिडिओजनी भरे. आपण आता एकदम टॉपला आलो, ही किंड पार पडली म्हणजे आता आपण उतरायला चालू हो. एकदम वरती आलो होतो, खूप गारवा आहे, खूप 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 एकदम चिल्ड पडलो आम्ही. आणि असा काही नजारा आहे समोरचा. गणेशजी फोटो काढूया का इथं? आपण आज पोचत नसतो मसुरी. उटीमध्ये एंटर करत आहोत आपण आणि असा काही नजारा आहे उटीचा. ही आपण एकदम टॉपला आहोत आणि अशी सगळं डोंगर भरलेले आहेत. हे चहाचं बागान आहे आणि हे असं सगळं डोंगर भरलेत, बंगलो, गावं, एकदम भारी आहे सगळं. आणि फुल थंडी, चिल्ड, एकदम चिल्ड. हा उटीला जातोय आणि तिकडून म्हैसूर आणि हा कुन्नूर करत खाली कोयंबटूर. हे आहे उटी. मार्केट कुठे आहे माहीत नाही, पण हे उटी लागलं आता आणि रस्ता उतरायला लागलाय कारण आपण टॉपला होतो. आता बहुतेक म्हैसूरकडे डाऊन होत जाईल. इथं रेल्वे स्टेशन आहे उटीचं. बस स्टँड, रेल्वे स्टेशन इथेच आहे. समोर दिलं आहे रोज गार्डन, बोट हाऊस, म्हैसूर सरळ, बोटनिकल गार्डन राईट. इकडे समोर आहे रेल्वे स्टेशन आणि बस स्टेशन वगैरे. आणि ही उटी आहे. हे आहे उटी, तमिळनाडू.
हे असे सर्कल बनवले इथं ट्रॅफिक कंट्रोल करायला. एक सरळ रोड होता, हा बंद केला. सर्कल दिल्यामुळं ट्रॅफिक नाही होत. आणि हा मार्केट आहे उटीचा, हा उटी मार्केट. खाय प्यायची सोय, नॉनव्हेज 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 सगळीकडे, नॉनव्हेज सगळीकडे. समोर कपड्याचं कडक दुकान आहे एकदम क्लास करून. म्हैसूर 127 किलोमीटर सरळ. आता आपल्याला जास्त थांबता नाही येणार, आपल्याला ऑलरेडी उशीर झाला आहे. पण 2:45 वाजवलेत फक्त उटीला पोचायला. 10 वाजता निघालोत. 11, 12, 1, 2, 3, 5 तास. 6 तासात म्हैसूरला पोचायला पाहिजे, पण आपण थांबल्यामुळे आपलं इथेच गेले 5 तास. आता कमीत कमी पुढील 3 तास प्रवास आहे अजून. दिला नाही सध्या, उटीचंच लोकेशन दिसते. इकडे लेफ्टला टुरिस्ट ऑफिस आहे, म्हणजे काय ते नाही माहीत. ट्रॅफिक छान कंट्रोल केलं इथं, परफेक्ट बॅरिकेडिंग. हा नॅशनल हायवे आहे 181. हे शिमला, मनाली, हे दार्जिलिंग, माथेरान आणि हे उटी. हे आपल्याला इंग्रजांनी दिलेलं देणं आहे. कधी ते मेट्रो गेज रेल्वे आहेत ना, ते त्यांनी सुरू केलेल्या. हे कॅथलिक चर्च. आणि खाली उटीचा नजारा दिसत होता इथून. काय सगळीकडे छान आहे, काय काय कॅप्चर करणार. सोडतो जंगलात ना, उटीच्या सगळी निलगिरीची झाडं पाहायला मिळाली. दुसरी सुद्धा आहेत, पण निलगिरी खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळाला. आता आपण लागलोत म्हैसूर रोडला. उटी सोडला, उटी गेला वरती. खूप 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 उंचावर आहे उटी, खूप. म्हैसूर एकदम खाली आहे. काय सीन आहेत वरती जबरदस्त. जी जुन्या मूवीमध्ये जेवढी शूटिंग दाखवली ना, म्हणजे तळं छोटं, बाजूला पठार आणि झाडं, ती उंच उंच, ते सगळे सीन तिथे होते उटीला. गाडी थांबली नाही आमची, चुकून म्हणजे पुढं आलो, नाही थांबवली, शूट नाही केलं, ते चुकलं. ते ॲक्च्युली शूट करायला पाहिजे होतं. मस्त गाण्या बाग आली. एक तरी फोटो काढ माझा बागेत. एकच फोटो काढून निघू. कुठे आलो काही कळत नाही. पुढून राईड घ्यायचा आपल्याला म्हैसूरसाठी. शहर आहे कोणतं तरी छोटं, नाव गाव काही समजत नाही. सगळ्या जिलेब्या. गुडलूर असं काही ते, काय माहिती, गुडलूर काहीतरी नाव आहे, गुडलूर. आपल्याला सीधं जायचं आहे म्हैसूर, गुडलूर. काय बडी मोर बघितला, मोर. मोर हे हा खूप मोठा ग्रुप आहे. हे पण हे हरणाची जात आहे ना, काय माहिती. हे हरणाची जात आहे, खूप मोठा कळप आलाय. एन्जॉय बडी. पिसारा फुलव ना. बस काय भाऊ, प्लीज प्लीज.
फुलव ना, घे ना. एवढा काय भाव का तू? कर्नाटक चालू आलेला इथं आणि पुढे चेकपोस्ट आहे कर्नाटकचा. काय माहिती आता. वेलकम टू कर्नाटक. बंदीपूर टायगर रिझर्व फिनिश इयर संपला इथे. नाही अभयारण्य संपला तिथं. रोडवरच आली जोडी. संपला की आहे कर्नाटक आहे. संपलाय नाही, संपलाय ना अजून. आता कर्नाटक मधलं चालू आलं अभयारण्य. तिथं तमिळनाडूची बॉर्डर संपली. आता इकडे कर्नाटक अभयारण्य मोठा आहे. हे बघ रस्त्यावर हे बघ गँग, ती बघ खाली गँग. इथं हरणाची जात आहे ना, वेगळी आहे गुंडी. आणि हे आपले मोर भाऊ हे रोडवर बिंदास असतात. माणसाळले आहेत ते, पण त्यांना ते कोणी काही करत नाही. इथं परत एक हरणाचा ग्रुप आहे. इकडे पण काहीतरी होता. हा लांडोर आहे. हे लांडोर आहेत. हे बघा किती आहेत लांडोर गँग. टायगर रिझर्व चालू आहे. पळा पळा पळा. चांगलं आहे पण छान आहे. सगळे पशुपक्षी आहेत त्या अभयारण्यात. आनंद वाटला. मेमरीकडे भरलं यार माझं. उटी आणि हे अभयारण्याचे व्हिडिओ. क्या क्या करेगा आदमी है. आम्ही शोधतो काय काय दिसतंय. आत्तापर्यंत हत्ती आणि हरिणाची जात तेवढंच दिसलंय. दुसरं काही दिसलं नाही अजून. वाघ बघायची दिसायची पण अपेक्षा नाही बाबा आमची. बघायची हौस आहे पण नको, दिसायलाच नको. मम्मी सोडणार आहे का तो आपल्याला? पलू बी देणार नाही भाऊ. आपण फायनली म्हैसूरमध्ये दाखल झालेलो आहोत. हे म्हैसूर आहे आणि आपलं हॉटेल इथून 4 किलोमीटरवरती आहे. 4 किलोमीटर 6 मिनटं 8 मिनटं दाखवतात. हे म्हैसूर आहे. हा पॅलेस आहे वाटतं म्हैसूरच्या राजाचा. माहीत नाही आहे. एक कमानी आहे ना, काय माहिती कुठं आहे तेच समजत नाही. कमानी तर आले कसली तरी. आतमध्ये पॅलेस आहे. हो आत पॅलेस आहे. हा म्हैसूर पॅलेस महाल इथल्या राजाचा हा पॅलेस होता. मॉर्निंग कितने बजे? 10 बजे खुलता है. 10 बजे 10 बजे से 5:30 तक, तो 7 to 7:45 लाइटिंग. पार्टी का इधर रूम चाहिए. रूम बुकड है. अभी देखना है तो इधर फैक्ट्री देखो. मैसूर सैंडल मालूम, चंदन. नहीं बुकड है रूम, वही लोकेशन. क्या मैं तो चंदन. ओके. और मैसूर सिल्क का साड़ी GST नहीं रहता. गवर्नमेंट लगा लो, बोलता है एड्रेस. नहीं अभी बहुत दूर से आए हैं. अभी रूम पे जाएंगे. महाराष्ट्र से या महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आजा.
म्हैसूर, वेलकम टू म्हैसूर. कुठे जायचंय? इकडे जायचं आम्हाला. हॉटेल आहे आपल्या इथे. इथे कुठेतरी हॉटेल आहे आपलं जवळच. 350 मीटर वरती आहे. चंद्रगुप्त मौर्य म्हैसूर. हां, चंद्रगुप्त मौर्य ते काय रोड आहे त्यांच्या नावानं. बघूया हिस्ट्री. आता आपण पोहोचलोच म्हैसूरमध्ये. जुनं शहर आहे खूप म्हैसूर. महाराजांच्या कालापासून आम्ही नाव ऐकले म्हैसूरचे राजाचं. एक आहे, बघूया नंतर काय आहे ते. पहिलं रूमवर जाऊया, फ्रेश होऊन जेवूया, मग काय ते बघू. इथंच कुठेतरी रूम आहे. कितने दूर आहे? 400 मीटरवर आहे. इथून 400 मीटरवर आहे. म्हैसूर इज ओके. कर्नाटक. रूम पे नहीं है रूम, इधर ही है. जय महाराष्ट्र. रायगड. फायनली आपण म्हैसूरला पोहोचलो आणि लगेचच रूमवर सामान ठेवून आपण निघालो जेवायला आणि तसंच म्हैसूरच्या शहराचा फेरफटका मारायला. म्हैसूर शहर खरोखर खूप सुंदर होतं. शिस्तबद्ध एकदम. रस्ते चांगले बिल्डिंग होत्या, बांधकाम, दुकानं. शहर एकदम सुसज्ज वाटलं. एकदम छान मस्त शहर आहे म्हैसूर. एकदम डेव्हलप आहे आणि खरोखर पाहण्यासारखं आहे. खूप छान. रात्रीचा काही असा दिसतो म्हैसूर पॅलेस. एकदम गोल्डमध्ये चमकतोय. म्हैसूरचा सुप्रसिद्ध पॅलेस. ॲक्च्युली ही कमानी आहे समोरची. पॅलेस आहे आतमध्ये. या कमानीच्या मधून जो दिसतोय घुमट तो पॅलेस आहे. उद्या सकाळी आपण येणार आहोत पुन्हा. आता आपल्या हॉटेलकडे निघालो.